नमस्कार. श्लोक मराठीच्या रणधुमाळी विधानसभेची या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की निवडणूक आता सध्या फार जवळ येत चाललेली आहे आणि प्रत्येक उमेदवार अगदी लगबगीने तयारीला लागलेला आहे. तर याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या उमेदवाराला भेटतोय आणि त्यांच्याशी चर्चा करतोय. आज आपल्या सोबत आहेत पनवेल मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आरसी घरत. तर आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर नमस्कार. आता आपण आमदारकीला उभे आहात, तर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत की सध्याचं निवडणुकीचं वातावरण काय आहे किंवा तुमच्या मनात काय आहे किंवा तुमचे विचार काय आहेत त्याविषयी आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय. तर माझा पहिला प्रश्न आहे की आपण आपली जी आयुष्याची जडणघडण झाली ती कशा प्रकारे झाली, म्हणजे आपण कोणत्या परिस्थितीतून आज इथपर्यंत आलात? पहिला प्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो की आपण माझी या ठिकाणी मुलाखत घेतला. ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं माझ्यावरती पनवेल विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली. ती अशी की ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले. 4.5 वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं आणि अचानक त्यांनी पनवेलच्या काँग्रेसजनांचा विश्वासघात केला आणि ते भाजपमध्ये गेले. त्याच्यामुळे माझ्यावरती ही जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे. मी एका सामान्य शेतकऱ्याच्या शेवटी जन्माला येऊन अत्यंत हलाखीचे दिवस काढले. मी माझं स्वतःचं करिअर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये सर्व माझ्या नातेवाईकांचं, माझ्या वडिलांचं, भावाचं आणि तमाम काँग्रेस जनांचं मला त्या ठिकाणी सहकार्य, आदरणीय अंतुले साहेबांचा आशीर्वादाने मी आज आपल्यासमोर या ठिकाणी मुलाखत देत आहे. आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी मला राजकारणामध्ये चांगल्या प्रकारची साथ दिली आणि हे मी 1970 सालापासून काँग्रेसचं या ठिकाणी काम करत होतो. 70 सालानंतर मी काम करत असताना आमच्या भागात एक काँग्रेस पक्षाची मिटिंग लागली होती. त्यावेळेला काँग्रेसची परिस्थिती पनवेल तालुक्यात फार हलाखीची होती. कार्यकर्त्यांना असं उघडपणे फिरणं फार कठीण होतं. एवढी दहशत शेतकरी कामगार पक्षाची होती. दहशत तर मी ही मोडून काढली आणि आज आपल्या समोर मी समर्थपणे या ठिकाणी काँग्रेस उमेदवार म्हणून ताटपणे काम करतो. 1976 साली सन्मान्य भाई सेठे हे एसटीचे संचालक असताना त्यांनी मला एसटी मध्ये कंडक्टर म्हणून त्या ठिकाणी नोकरीला लावलं, केवळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून. आणि मी नोकरीला लागल्यानंतर 1976 ते 1988 मी नोकरी केली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाची एवढी दहशत होती की 1983 ला माझं जे गाव आहे, माझी ग्रामपंचायत ओळे ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीमध्ये माझं गाव वरच्या ओळे आणि दुसरा ओळ आहे ते ग्रामपंचायतचे गाव आहे. त्या गावामध्ये एक मर्डर झालं. त्या मर्डरमध्ये राजकीय हेतून शेतकरी कामगार पक्षानं त्यावेळेला माझं त्या ठिकाणी नाव टाकलं आणि मला गुन्हेगार त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु मला सगळ्या लोकांनी साथ दिल्यामुळे मी त्या केसमधून सही सलामत बाहेर पडलो आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये मी 88 ला नोकरी सोडली आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पडलो. माझा जो पार्टनर आहे संजय पाटकर, माझी काही ओळख नसताना अशीच ओळख झाल्यानंतर आम्ही एका म्हणजे त्या पार्टनरशिप मध्ये आलो. आज आम्ही त्या पार्टनरशिप मध्ये आहोत. म्हणून आज मला फक्त एवढंच माहिती आहे आज माझ्या पार्टनरशिप मधलं की माझा सगळा बिझनेस पार्टनर आणि माझा मुलगा बघतो आणि म्हणून त्यांच्या जीवावरती आज मी त्या ठिकाणी राजकारण करतो. आताच मागच्या आठवड्यामध्ये 1 महिन्यापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय माणिकराव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादानं मला त्या ठिकाणी सिडकोचा संचालक केला. अंतुले साहेबांच्या आशीर्वादानं मला या रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष केला. माझी राजकीय सुरुवात ही आता गेल्या 3 वर्षापासून खरी सुरुवात झाली की राजकारणात आरसी घरत कोण, ती सुरुवात अंतुले साहेबांच्या
आशीर्वादांना आदरणीय माणिकराव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादांना आदरणीय मुख्यमंत्री अन्य बरेच सहकारी होते, त्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादानं मला आज या ठिकाणी मी आज पनवेल विधानसभेचा उमेदवार खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर मी ही निवडणूक लढवणार नव्हतो, कारण ही सीट काँग्रेस पक्षाची होती. काँग्रेस पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर होते, त्यांनीच लढवावी असा साऱ्या जनतेचा त्या ठिकाणी आग्रह होता. परंतु त्याने आज पक्षाचा विश्वासघात केला आणि ते पलीकडे गेला आणि म्हणून त्यांच्यामुळे मला आज पक्षाची निवडणूक त्या ठिकाणी लढवावी लागत. तर जिल्हा अध्यक्षाचं पद दिल्यानंतर असं कोणतं काम आहे जे सर्वात प्रथम तुम्ही करायचं ठरवलं? रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्या प्रथम जे काँग्रेसवरती प्रेम करणारे कार्यकर्ते होते त्यांच्या मी गाठी भेटी घेतल्या आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तालुका अध्यक्षाला काम करण्यासाठी त्या ठिकाणी भाग पडलं काँग्रेस पक्षाचं. आणि मग त्यांनी ती कामाला सुरुवात केल्यानंतर संघटन हळूहळू त्या त्या तालुक्यामध्ये नावारूपाला त्या ठिकाणी यायला लागलं आणि मी पहिल्यापासून एक धोरण त्या ठिकाणी आखलं की काँग्रेस पक्ष जर का मजबूत करायचा असेल तर आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या दुःखात सुखात त्या ठिकाणी सहभागी झालो पाहिजे. आणि मी ज्या ज्या ठिकाणी मला शक्य होतं त्या त्या ठिकाणी त्यांच्या दुःखात त्यांच्या सुखात त्या ठिकाणी मी सहभागी झालो. त्याच्यामुळं आम्ही काँग्रेसला सगळेजण जोडलो गेलो आणि आज जिल्ह्यामध्ये काँग्रेस जन जोडल्या गेल्यामुळं काँग्रेसची संघटना ह्या जिल्ह्यामध्ये आज ती नावारूपाला त्या ठिकाणी आलेली. आताच आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटलेली आहे, तर याचा तुम्हाला कितपत नुकसान होईल, म्हणजे तुम्हाला याचा परिणाम जाणवेल का? काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानंतर थोडाफार फरक हा पडतोच, बरोबर, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना किंवा आघाडीचं धर्म पाळत नाही हा आमच्या सगळ्या काँग्रेस जनांना त्या ठिकाणी अनुभव आलेलाच आहे. त्याच्यामुळं आघाडी तुटली म्हणून आमचे लोक नाराज नाहीत, पण आघाडी तुटल्यामुळे थोडासा हा लॉस होतोच. आणि म्हणून आघाडीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आम्हाला आघाडी झाली काय आणि नाही झाली काय तरी काँग्रेस पक्ष आता स्वावलंबून लढते आणि काँग्रेसला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. प्रशांत ठाकूरने पक्ष बदललाय, तर यावर तुमचं काय मत आहे? प्रशांत ठाकूर हे 2004 साली काँग्रेस पक्षामध्ये आले. काँग्रेस पक्षानं आल्या आल्या त्यांना नगरपालिकेची निवड झाल्यानंतर त्यांना नगराध्यक्ष केलं. नगराध्यक्षाची टर्म संपताना त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. आमदारकीचं तिकीट दिल्यानंतर त्या काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे पक्षाचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं. आज पनवेलमध्ये 600 कोटी रुपये जे आणले ते केवळ काँग्रेसचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आणलं आणि म्हणून आज ते गेल्यानंतर कुठलाही कार्यकर्ता गेल्यानंतर थोडासा हा फरक जाणवतो, परंतु त्यांच्यावरती जो 10 वर्ष आम्ही विश्वास ठेवला, सन्माननीय रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्यावरती जो विश्वास ठेवला त्यांनी खरं म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पक्षाचा त्या ठिकाणी विश्वासघातच केलेला आहे. कारण पक्षाने त्यांना सर्वस्वी काय दिलं, त्यांना आमदारकी दिली, नगराध्यक्ष पद दिलं. रामशेठ ठाकूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार सहखजिनदार होते, ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, सर्व पद त्या ठिकाणी दिली. शिवाय आमचे पक्षाचे जे नेते पनवेलमध्ये येत असताना सभा काही कार्यक्रमानिमित्तानं सर्व त्यांच्या घरामध्येच त्यांच्याकडे जात होते. मग त्यात मुख्यमंत्री असतील, माणिकराव ठाकरे असतील, अन्य मंत्री असतील, हे सगळे त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी जात होते केवळ त्यांचा मान सन्मान राखण्यासाठी. मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मी त्यांच्या बाबतीमध्ये कधीही असा वेगळा वागलो नाही, गटबाजी ना केला नाही, पण मला जाणवत होतं की ते आपल्या पक्षामध्ये राहून पक्षाची गटबाजी करतात असं मला जाणवत होतं. परंतु पक्ष टिकावा, पक्ष वाढावा ह्याने पक्ष. पण मी तर म्हणेन की ही आपली चर्चा आता अशीच चालू राहणार आहे, पण आपण घेतो एक छोटीशी विश्रांती. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा श्लोक मराठी. गांव-गांव अब और शहर में, झोपड़पट्टी और डगर में, जन जन की बोली सुने, भैया कांग्रेस को ही चुने, ओ भैया कांग्रेस को ही चुने।
सिडकोच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे, तर सिडकोच्या माध्यमातून तुम्ही लोकांचे कोणकोणते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात? माझी सिडकोच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर माझ्या बोर्डाच्या मीटिंग 2 झाल्या. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवरती त्या ठिकाणी चर्चा झाल्या. त्याच्यावरती निर्णय घेण्यास सिडकोमध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. मी संचालक होण्याच्या पूर्वी 18 गाव प्रकल्पग्रस्त विमानतळ समितीचा त्या ठिकाणी सल्लागार आहे. या सल्लागाराच्या माध्यमातून गेली 2-3 वर्ष आम्ही या संघटनेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे जे मागील प्रश्न होते त्यात 12.5% प्रश्न असतील, ज्यांना प्लॉट अलॉट केले होते त्यांना त्यांच्यावरती अनऑथराइज कन्स्ट्रक्शन होतं ते बदलून देण्याच्या बाबतीमध्ये, त्यानंतर विमानतळामध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना ट्रेनिंग कोर्सला त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करायला सांगितली. अशा अनेक प्रश्न जे प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याला बऱ्यापैकी यश आलं. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की जे वाढीव पेमेंट जे शेतकरी कोर्टात गेले होते आणि त्यांना त्याच्या जमिनीचा मोबदला वाढीव पेमेंट म्हणजे पूर्वी दिलेलं पेमेंट हे अत्यंत अल्प याच्यात होतं आणि म्हणून लोक कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर लोकांना जे निकाल लागला कोर्टाचा ते पैसे प्रलंबित गेल्या अनेक वर्षापासून होते ते जवळजवळ आता आम्ही 500-600 कोटी रुपयापेक्षा जास्त सिडकोला त्या ठिकाणी वाटायला सांगितले. ते वाटले, लोकांना त्या ठिकाणी मिळाले. राहिलेले जे आहेत त्यामध्ये आम्ही आता ते सुद्धा जर का लोकांनी त्या ठिकाणी प्रकरणं लवकर सादर केली तर ती सुद्धा पैसे त्यांना लवकर मिळतील. तो जवळजवळ आकडा 5,000 कोटीच्या आसपास आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आणि म्हणून ते जर लवकर निकाल शेतकऱ्यांनी सिडकोकडे सादर केले तर पैसे देण्याची व्यवस्थे बाबतीमध्ये तशा पद्धतीची हालचाल सिडकोने त्या ठिकाणी सुरू केली आणि सिडको पैसे देण्याच्या बाबतीमध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तळाटाळ न करताना शेतकऱ्यांना ते पैसे काही न करताना त्या ठिकाणी मिळतात. विमानतळाच्या बाबतीमध्ये जो देशामध्ये किंवा अन्य कुठल्याही भागामध्ये असा एक निर्णय झालेला नाही की आम्ही शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही प्रकारचा प्रश्न आज ती जमीन हेक्टरी 22.5% आम्हाला त्या ठिकाणी मिळतो. प्रत्यक्ष आम्हाला जे 15 प्लॉट मिळतात 15 गुंठे जागा त्या ठिकाणी मिळतो त्या 15 गुंठ्याची किंमत आज करोडोच्या संख्येने आहे. हा एक शेतकऱ्यांसाठी केलेला त्या ठिकाणी एक चांगला निर्णय आहे. शिवाय जी गावं उठणार आहेत त्या गावांच्या बाबतीमध्ये जे घर आहे त्या घराची जी जागा असेल त्याच्या तिप्पट जागा आम्ही सिडकोला देणं भाग पडलं आणि तशा पद्धतीचा निर्णय सिडकोने घेतलेला शासनाने आणि सिडकोने त्या ठिकाणी घेतलेला आहे. जे आता राहतं घर आहे त्या राहत्या घराच्या बाबतीमध्ये स्क्वेअर फीटला 1000 रुपये प्रमाणे त्या ठिकाणी आम्हाला मोबदला मिळणार आणि ही 3 पट जी जागा आहे 3 पट जागेच्या बाबतीमध्ये डेव्हलप करून त्या ठिकाणी त्यामध्ये त्यात रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, शाळा असतील, मंदिरं असतील, तलाव असतील, स्मशानभूमी असतील, अशा सुसज्ज ज्या चांगल्या शहरामध्ये ज्या सुविधा असतात नागरीकरणाच्या त्या सुविधा दिल्याशिवाय त्या पूर्ण केल्याशिवाय आमची ती गावं आहेत त्या ठिकाणी उठणार नाही असं शेतकऱ्यांचं आहे. पण तशा पद्धतीने सिडकोने ते हालचाली केलेल्या आहेत. त्यामध्ये ही कामं पण सुरू त्या ठिकाणी झालेली आहेत. 22.5%च्या बाबतीमध्ये सुद्धा त्याने जो निर्णय घेतला त्यामध्ये एकीकडे जमिनीचा ताबा द्यायचा आणि दुसरीकडे 22% जे आहेत त्याच्यामध्ये ते ताबा ते पत्र आम्हाला त्या ठिकाणी अलॉटमेंटचं देणार आहेत. अशा पद्धतीचे चांगल्या पद्धतीचे निर्णय सिडकोच्या माध्यमातून झालेले आहेत. आता मी सिडकोचा संचालक झाल्यानंतर मला कालावधी थोडाच मिळाला. अजून जर आमचं सरकार आलं तर कदाचित मी कंटिन्यू त्या ठिकाणी होईल आणि जरी कंटिन्यू नाही झालो तरी लोकांच्या कामामध्ये ज्या सिडकोच्या बाबतीत अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. आताच आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटलेली आहे. तर याचा तुम्हाला कितपत नुकसान होईल, म्हणजे तुम्हाला याचा परिणाम जाणवेल का? काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानंतर थोडाफार फरक हा पडतोच, बरोबर, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना किंवा आघाडीचं धर्म पाळत नाही हा आमच्या सगळ्या काँग्रेस जनांना त्या ठिकाणी अनुभव आलेलाच आहे. त्याच्यामुळे आघाडी तुटली म्हणून आमचे लोक नाराज नाहीत, पण आघाडी तुटल्यामुळे थोडासा हा लॉस होतोच आणि म्हणून आघाडीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आम्हाला
आघाडी झाली का आणि नाही झाली काय, तरी काँग्रेस पक्ष आता स्वावलंबून लढते आणि काँग्रेसला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होईल असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. प्रशांत ठाकूरने पक्ष बदललाय, तर यावर तुमचं काय मत आहे? प्रशांत ठाकूर हे 2004 साली काँग्रेस पक्षामध्ये आले. काँग्रेस पक्षानं आल्या आल्या त्यांना नगरपालिकेची निवड झाल्यानंतर त्यांना नगराध्यक्ष केलं. नगराध्यक्षाची टर्म संपताना त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं. आमदारकीचं तिकीट दिल्यानंतर त्या काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे पक्षाचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं. आज पनवेलमध्ये 600 कोटी रुपये जे आणले ते केवळ काँग्रेसचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आणलं आणि म्हणून आज ते गेल्यानंतर कुठलाही कार्यकर्ता गेल्यानंतर थोडासा हा फरक जाणवतो, परंतु त्यांच्यावरती जो 10 वर्ष आम्ही विश्वास ठेवला, सन्माननीय रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्यावरती जो विश्वास ठेवला त्यांनी खरं म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि पक्षाचा त्या ठिकाणी विश्वासघातच केलेला आहे. कारण पक्षाने त्यांना सर्वस्वी काय दिलं, त्यांना आमदारकी दिली, नगराध्यक्ष पद दिलं. रामशेठ ठाकूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार सहखजिनदार होते, ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, सर्व पद त्या ठिकाणी दिली. शिवाय आमचे पक्षाचे जे नेते पनवेलमध्ये येत असताना काही कार्यक्रमानिमित्तानं सर्व त्यांच्या घरामध्येच त्यांच्याकडे जात होते. मग त्यात मुख्यमंत्री असतील, माणिकराव ठाकरे असतील, अन्य मंत्री असतील, हे सगळे त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी जात होते केवळ त्यांचा मान सन्मान राखण्यासाठी. मी जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मी त्यांच्या बाबतीमध्ये कधीही असा वेगळा वागलो नाही, गटबाजी ना केला नाही. पण मला जाणवत होतं की ते आपल्या पक्षामध्ये राहून पक्षाची गटबाजी करतात असं मला जाणवत होतं, परंतु पक्ष टिकावा, पक्ष वाढावा, ह्याने पक्ष सोडून जाऊ नये ह्यासाठी आम्ही अतोनात त्या ठिकाणी प्रयत्न केले. आता ते गेलेत का गेलेत त्याची कारण मला सांगता येणार नाही, पण जे टोलच्या बाबतीमध्ये बोलतात, टोल हा विषय त्या ठिकाणी होऊ शकत नाही. कारण टोल हा मुख्यमंत्र्यांनी त्या परिसरातल्या लोकांना त्या ठिकाणी माफ केलेला आहे. शिवाय उदाहरण देईन मी, कोल्हापूरचा एवढा मोठा टोलचा प्रश्न होता, आंदोलन झाली, सगळं तोडफोड झाली, तिथे 2 मंत्री असताना त्या ठिकाणी टोल माफ झाला नाही. टोल हा आणि परवा नितीन गडकरी त्यांच्या प्रवेशाला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की टोलचा जनक हे नितीन गडकरीच आहे, त्यामुळं आता त्याच पक्षात ते गेलेत, मग हा टोल महाराष्ट्रातला सगळा बंद करावा अशी माझी त्यांना विनंती आहे की आता तुम्ही त्या पक्षात गेले तर ज्या टोलच्या विषयावर तुम्ही गेलेले आहात, मग टोल समजा सरकार केंद्रात त्यांचं आहे, शेवटी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने ठरवलं तर ते होऊ शकतं. पण आता आपल्याला ती वाट बघावी लागेल 20 तारखेनंतर खरोखर टोलच्या बाबतीमध्ये काय यांची अग्रभूमिका आहे. कारण टोल हा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यातून वगळलेला अशा पद्धतीचा जिहाद निघाला असं मला तरी वाटतं. आणि समजा निघाला नसेल तर येणारे सरकार जे आहे त्यामध्ये उद्या काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. काँग्रेसचं सरकार आलं नाही तर ज्यांचं कोणी येईल त्यावेळेला प्रशांत ठाकूरने ही अशीच आंदोलनं करावी. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की पनवेल तालुक्यामध्ये येताना 10 टोल लागतात. बरोबर. तेव्हा कुठल्याही पक्षाच्या म्हणजे काँग्रेस पक्षासहित कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्यात आंदोलन केलं नाही किंवा हा टोल माफ झाला पाहिजे अशा पद्धतीची कुठली भूमिका घेतली नाही. त्या लेवलला त्या लोकल लोकांनी तिथले आपले प्रश्न टोलच्या बाबतीमध्ये सोडवले, म्हणून हा टोलचा प्रश्न विषय घेऊन जे गेलेले आहेत हे अत्यंत चुकीचं मला असं वाटतं. त्यांनी जो पक्ष बदललाय तर ह्याचा तुम्हाला कितपत फायदा होईल, काय सांगाल याबद्दल? बघा, एखादं घर फुटल्यानंतर घरात थोडंसं नुकसान होतच, कारण 2 भाऊ वेगळे झाल्यानंतर थोडासा घराचा नुकसान त्या ठिकाणी होतं. तशाच पद्धतीनं आज आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात जास्त राहिले आणि कार्यकर्ते संपर्कात राहिल्यामुळं बरेचसे लोक त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी गेले. त्यामुळे पक्षाला थोडं नुकसान झालेलंच आहे. नुकसान झालं असं मी म्हणता येणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो ह्या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या पनवेल तालुक्याची संघटना, काँग्रेसची संघटना आम्ही मजबूत केल्याशिवाय त्या ठिकाणी ठेवणार नाही असं मला तरी विश्वास वाटतो. मग त्यांनी पक्ष बदलल्यामुळे काय वाटतं की तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये विभाजन होईल का? पक्ष बदलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये विभाजन थोडंफार झालेलंच आहे, नाही झालं असं म्हणता येणार नाही, झालेलं आहे, पण ते विभाजन फार काळ टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. याचं कारण सांगाल? कारण लोक काँग्रेसवरती प्रेम करतात. ह्या तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये भाजप हा पक्ष नाही आहे. तेवढा पक्ष नसल्यामुळं त्या पक्षाच्या बाबतीत विचार करण्यासाठी लोकांना विचार करण्यासारखी कुठली गोष्ट त्या ठिकाणी नाही आहे की भाजपमध्ये गेल्यानंतर
आपण आपला विकास करू शकतो, आपले स्वतःचे काही प्रश्न असतील ते आपण सोडवू शकतो, अशा पद्धतीची कोणतीही व्यवस्था नाही. आज केंद्रातलं सरकार आलंय म्हणून असं त्यांना वाटत असेल की केंद्रातलं सरकार म्हणून आपण गेल्यानंतर आपल्या तालुक्यातला किंवा आपला काहीतरी फायदा होईल, तर तो त्यांचा भ्रम निराशा असं मला तरी वाटतं. बरं, माझा पुढचा प्रश्न आहे की तुमच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप लावले जातात, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आमच्या पक्षावरती वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले. त्यावेळेला ज्यांनी कोणी भ्रष्टाचार काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी केला असेल तर काँग्रेस पक्षाने त्याला पक्षातून काढलेला आहे. त्यांना कोर्टात जेलमध्ये जावं लागलेलं आहे. हा काँग्रेस पक्षाचा खरा म्हणजे एक आदर्श आहे. बरोबर. आणि तसं बघायला गेलं तर रायगड जिल्ह्यातल्या कुठल्याही काँग्रेसवाल्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. असतील तर त्यांनी तसं जाहीर करावं. आम्हाला कोणावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे नाहीत. का? लोकच त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप करतात. तर आम्ही आरोप करून काय फायदा आहे? आम्ही राजकीय हेतून करतो असं लोकांचं म्हणणं आहे. जनताच कोणावरती जे कोणी भ्रष्टाचारी असेल त्यांची जनता त्या ठिकाणी आरोप करताय. आणि म्हणून आमच्या पक्षामध्ये आज मी रायगड पुढचं बोलतो, महाराष्ट्राचं तुम्हाला सांगितलं की ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने कारवाई केलेली आहे. पण रायगड जिल्ह्यामध्ये असा भ्रष्टाचार असलेला आरोप असलेला एकही नेता आमच्या पक्षामध्ये नाही असं मला वाटतं. आता तुम्ही उमेदवार म्हणून इथे उभे आहात, तर असा कुठला मुद्दा आहे जो तुम्ही उचलून धरणार आहात? मी स्वतः या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उतरलेला आहे. हे उतरत असताना लोकांच्या समोर कोणते मुद्दे घेऊन जावं असा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने जो विकास केलेला आहे, 700 कोटी रुपये ह्या पनवेल शहरामध्ये आणले, काँग्रेसच्या माध्यमातून आले. तर ते कोणी काही सांगत हो की आम्ही ते आणले, तर ते साफ चुकीचं आहे. काँग्रेस पक्षाचा आमदार नसता तर त्यांनी आणले असते का? पलीकडच्या मतदारसंघात विवेक पाटील आहेत, पण त्याने किती निधी आणला त्यांना विचारा ना. ते काँग्रेस पक्षाचे नव्हते म्हणून त्यांना निधी मिळाला नाही ना. ह्यांना जो निधी मिळाला तो काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी मिळाला. म्हणून आज पनवेलच्या विकासामध्ये जी चालना मिळाली, जी गती मिळाली, जी 50 वर्षापूर्वी मिळाली नव्हती, ती गती आज काँग्रेसचा आमदार होता म्हणून त्या ठिकाणी विकासाला त्या ठिकाणी गती मिळाली. आज लोकांच्या समोर आम्ही जे मुद्दे घेऊन जातो, आदरणीय सोनिया गांधी यांनी अन्न सुरक्षा कायदा त्या ठिकाणी आणला आणि कायद्याच्या नव्हे ज्यांचं 44,000 रुपये उत्पन्न अशा माणसाला 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू आणि 1 रुपये किलो भरड धान्य अशा पद्धतीचा कायदा आणला की ह्या देशामधला सर्वसामान्य माणूस उपाशीपोटी झोपता का म्हणे, किमान त्याला 2 वेळचं अन्न मिळावं म्हणून हा कायदा त्या ठिकाणी आला. हा एक प्रश्न आम्ही लोकांसमोर त्या ठिकाणी घेऊन गेलो. त्यानंतर राजीव गांधी आरोग्यदायी योजना केली की ज्या मानवाला आज 972 रोग आहेत, त्या रोगावरती ऑपरेशन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने असा एक कायदा केला. त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये त्या माणसाला खर्च करण्याची महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी ठरवले. तो हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यापासून तो घरी येईपर्यंत संपूर्ण खर्च त्या ठिकाणी सरकार करते. अशी ही दुसरी योजना आहे. तिसरी योजना आहे निराधार महिला आणि निराधार पुरुष अपंग, जे अपंग असतील त्यांना महिन्याला सरकार 600 रुपये त्या ठिकाणी देते. आदरणीय अंतुले साहेबांनी ही योजना या महाराष्ट्रामध्ये राबवली. त्यावेळेला त्या योजनेअंतर्गत 60 रुपये त्या ठिकाणी मिळत होते. आज ती 600 रुपये जाते. हजारो लोकांना आज महाराष्ट्र सरकार महिन्याला 600 रुपये देते. त्याच्या कुटुंबात त्याला स्वतःला हातभार लागावा, त्याला मदत मिळावी म्हणून ही योजना त्या ठिकाणी केली. अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये मराठा समाज आणि अल्पसंख्याक यांना 5 आरक्षण दिलं, काँग्रेस पक्षाने दिलं. त्या आरक्षणामुळे मराठा समाजाला दाखले मिळाले, मुस्लिम समाजाला त्याच्यामध्ये ज्या सुविधा आहेत त्या त्यांना मिळायला लागल्या. अल्पसंख्याकांच्या ज्या उर्दू शाळा आहेत त्यांना सरकार वर्षाला 2 लाख रुपये देते. ज्या मुली शिक्षणासाठी बाहेर जातात त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये वसतिगृह बांधलेलं आहे. त्यानंतर त्यांना शिक्षणासाठी कर्ज मिळते. त्यानंतर त्यांची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी 5,000 पासून 25,000 पर्यंत त्या मुलांना त्या ठिकाणी मिळते. अशा अनेक योजना घेऊन आम्ही लोकांसमोर त्या ठिकाणी जात आहोत. आणि म्हणून लोकांना आम्ही सांगतो, आम्ही तुमच्याकडे का मत मागतो, तर तुमच्यासाठी आमच्या सरकारने ह्या योजना केल्यात म्हणून तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी मतदान करा. हा एक मुद्दे घेऊन आम्ही त्या ठिकाणी लोकांसमोर जातो. बरं, तुम्ही जर निवडून आलात तर लोकांसाठी कोणकोणत्या गोष्टी कराल हे जरा सांगा. निवडणुकीच्या माध्यमातून रणधुमाळीत तुम्हाला माहिती आहे निवडणुकीचा निकाल काय लागायचा लागेल, पण लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे. लोक विश्वासाने मला मतदान करतील आणि मी ह्या निवडणुकीत विजय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आहे. लोकांच्या समोर जे मुद्दे, लोकांचे जे प्रश्न आहेत, आता माझा परिसर हा विमानतळ एरियामध्ये विमानतळाच्या एरियात येतो.
आमच्याकडे MIDC फार मोठी आहे. लोकांच्या पुनर्वसनाचे जे प्रश्न आहेत मध्ये MIDCचे असेल, सिडकोच्या संदर्भातले असतो, अन्य प्रश्न जे आहेत त्या प्रश्न जे सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या प्रथम त्या मी प्रयत्न करणार. या ठिकाणी नगरपालिका हद्दीमध्ये ज्या काही समस्या आहेत, उदाहरणार्थ पाऊस पडल्यानंतर जे रस्ते खराब होतात, ते रस्ते खराब होऊ नयेत म्हणून कॉन्क्रिटीकरणाचा पहिला प्रथम प्रस्ताव मी त्या ठिकाणी जर मी निवडून आलो तो प्रस्ताव शासनाकडे मांडेल. मग सरकार कोणाचे असू दे, त्या शासनाच्या माध्यमातून तो निधी आणण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन. या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या आहे, ती सोडवून ती ट्रॅफिकची समस्या कशी दूर होईल त्या बाबतीमध्ये मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन. अनेक सिडको ही जी वसाहत आहे, नवीन वसाहत, त्यामध्ये खांदा कॉलनी असेल, तुमची नवीन पनवेल असेल, कामोटा असेल, खारघर असेल, नवीन वस्ती तलोजा असेल, ही जी नवीन वस्ती आहे, नवीन वस्तीमध्ये स्वच्छ शहर, सुंदर शहर ही कल्पना सिडकोची आहे. ती कल्पना चांगल्या पद्धतीने राबवण्याच्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. खेडेगावामध्ये जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, काही ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आहे, काही ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे, असे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये मी 100% प्रयत्न करेन असं मला त्या ठिकाणी विश्वास आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात की नवीन रस्त्याचं बांधणीकरण किंवा जे जुने रस्ते डांबरीकरण वगैरे तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल, पण बऱ्याचदा असं होतं की जो आमदार निधी वापरला जातो एका रस्त्यासाठी, तो जवळजवळ 2 ते 3 वेळा आमदार निधी एकाच रस्त्यासाठी वापरला जातो. याचं कारण काय की एकच रस्ता बघतो आपण की 3 ते 4 वेळा त्याच एका रस्त्याचं काम चालू आहे दर 2 महिन्यांनी. आता मी तुम्हाला सांगतो की आमदार निधी कसा वापरावा हा शेवटी आमदार ठरवतो. ज्या रस्त्याचं काम मी आल्यानंतर करणार आहे तो रस्ता पुन्हा केला जाणार नाही अशा पद्धतीची दक्षता घेण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन. कारण लोक म्हणतात की एकदा केलेला रस्ता दुसऱ्यांदा कसं काय तुम्ही करू शकता. बरोबर आहे. याचा अर्थ क्वालिटी ती मेंटेन होत नाही. अगदी बरोबर. क्वालिटी मेंटेन का होत नाही त्याची कारणं वेगवेगळी आहेत, त्या विषयात मला काय जायचं नाही. पण मी आल्यानंतर एकदा रस्ता घेतला तर त्याची क्वालिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करेन आणि तो रस्ता काही वर्ष तरी खराब होणार नाही याची दक्षता घेण्याच्या बाबतीमध्ये मी आणि माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रयत्न करतो. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे की प्रत्येक मतदाराचं एक मत असतं की मतं मागण्यासाठी उमेदवार नेहमी घरी येतो, पण ज्या वेळेस तो निवडून येतो त्याच्यानंतर मात्र तो कधी दिसत नाही, किंवा कामं तर लांबची गोष्ट आहे पण त्याला भेटण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. तर याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, मतदार बोलतात ही गोष्ट खरी आहे, पण माझ्या बाबतीमध्ये मी सांगतो गेल्या 70 सालापासून मी आज 2014 पर्यंत जेव्हा काम करतो, माझा लोकांशी अत्यंत चांगल्या पद्धतीचा संपर्क आहे. मी निवडणूक आली म्हणून त्या ठिकाणी मी जातो अशातला काही भाग नाही. मी लोकांच्या सुखात दुःखात त्या ठिकाणी सहभागी होतो. त्या गावात गेल्यानंतर त्या गावचे काही प्रश्न असतात त्याची मी चर्चा करतो. परंतु मधल्या 10 वर्षामध्ये प्रशांत ठाकूर आमदार असल्यामुळे मला लोकांशी जास्त संपर्क करता आला नाही. त्याची कारण अशी की आम्ही त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला. जे आपल्या पक्षाचे आहेत तर पक्षाच्या माध्यमातून ते करत असेल तर त्यांना करू दे, कुठेही त्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून अशा पद्धतीने वागलो. पण मी आपल्याला शब्द देतो की ह्याच्या पुढे मतदारांची अशी तक्रार येईल असं मी कुठल्याही पद्धतीचं काम करणार नाही. ज्या आता मी निवडणुकीच्या काळात त्यांच्याशी संवाद साधला की त्यांच्याकडनं काय प्रश्न आहेत हे विचारले. ह्या काळात ते बोलता येत नाही की आम्ही असं करू आम्ही तसं करू, पण मी निवडणुकी झाल्यानंतर ज्या गावाचे प्रश्न आहेत त्या गावाच्या प्रश्नांची एक निवेदन तयार करेन आणि त्या प्रश्नाच्या वरती मी माझे कार्यकर्ते सातत्यानं पाठपुरावा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन. किती सुटतील किती नाही सुटतील तो नंतरचा भाग, पण निदान त्या गावचे नेमकं काय प्रश्न आहेत. उदाहरणार्थ मग काही लोकांना रेशनिंग कार्ड नाहीत, काहींना रेशनिंग मिळत नाही, काही ठिकाणी रस्ते नाहीत, काही ठिकाणी हॉस्पिटलची सोय नाही, काही ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे, अशा काही ठिकाणी शाळा नाही, शाळा आहेत त्या नादुरुस्त वचनाजोगे नाही. अशा ह्या शाळांच्या बाबतीमध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी प्रामुख्यानं जातीनं लक्ष घालून ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी 100% प्रयत्न करेन असा मी विश्वास जनतेला या ठिकाणी देतो. आणि मला वाटतंय की आमच्या प्रेक्षकांनाही लक्षात आलं असेल की आपला आमदार आपला उमेदवार हा नक्की काय आहे आणि काय करू शकतो भविष्यात
पण कधी, जर आपण त्याला संधी दिली तरच. कारण प्रत्येकाला ज्यावेळेस आपण संधी देतो तरच तो काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतंय आमचे पनवेलचे जे मतदार आहेत ते देखील समजदार आहेतच, आणि तेही आता विचार करतील की आपलं सर्वात महत्वाचं जे मत आहे ते कोणाला द्यायचं. तर प्रेक्षको, आता मी इथेच थांबते, पण आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या पक्षाच्या नव्या उमेदवारासोबत. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा श्लोक मराठी, वेध सुवर्ण काळाचा.